नमस्कार. मराठी सायफाय स्टोरी हबमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कथा वाचन करणार आहोत. बऱ्याच दिवसांनी कथा आहे. डॉक्टर बाळ फोंडके यांची विज्ञान कथा आहे आणि अभिवाचन करणार स्मिता पोतनीस. कथेचं नाव आहे आगीतून फुफाट्यात. मी हा असा या तिढ्यात कसा अडकलो हेच कळत नाही. एवढा हुशार आहे मी, म्हणजे मीच तसं म्हणतो असं नाही, कोणालाही विचाराल तरी तेच सांगतील माझ्या हुशारीबद्दल. तरीही या पर्यायातली मेघ माझ्या लक्षात येऊ नये. कदाचित त्यावेळी मी एवढा हादरलो होतो की कोणताही पर्याय मला आकर्षक वाटला असता. या तिढ्यात मी कसा अडकलो हे कळत नाही म्हटलं ना मी. बरोबर आहे, पण केव्हा अडकलो ते मात्र व्यवस्थित ध्यानात आहे. आता तर मेंदूत कोरून ठेवल्यासारखी ती आठवण रुतून बसली आहे. म्हणजे त्याचं झालं असं, पण ते सांगण्यापूर्वी तुम्हाला माझा इतिहासही थोडा सांगायला हवा. मी अनिकेत. मी एक टॉप क्लास कॉम्प्युटर प्रोग्रॅमर होतो. अगदी कठीणातला कठीण प्रॉब्लेम आला की मलाच साकडं घातलं जाईल. त्यातच एकदा एका प्रोग्रॅममधला बग शोधण्यासाठी मला बोलावलं गेलं. त्या प्रोग्रॅमबद्दल तशी काही माहिती मला नव्हती. ज्यांनी ती कामगिरी माझ्यावर सोपवली त्यांनाही त्याची फारशी माहिती नव्हती. ते फक्त त्याचे युजर होते. तो प्रोग्रॅम वापरून ते आपलं काम करत होते. त्यातच एकदा काही अडचण आली. तो प्रोग्रॅम नीट चालेनासा झाला. तेव्हा त्यातली चूक दुरुस्त करून त्यांचं काम पहिल्यासारखं सुरळीत व्हावं म्हणून त्यांनी मला बोलावलं. त्या प्रोग्रॅमसाठी कोणतं कोड वापरलं होतं, काय फंडामेंटल्स होते याबद्दल काहीच माहीत नव्हतं. म्हणजे त्या प्रोग्रॅमच्या अंतरंगात शिरल्याशिवाय पुढे जाणंच अशक्य होतं ना. ते काम पहिल्यांदा मी करायला घेतलं. त्यातूनच मग प्रोग्राम हॅक करण्याचं तंत्र मला अवगत होत गेलं. म्हणजे कोणत्याही अनोळखी प्रोग्रामच्या अंतरंगात शिरून तो आपल्याला वापरता येईल अशी व्यवस्था करणं मला जमू लागलं. ते करता करताच मी त्या प्रोग्राममध्ये कधी बदल करायला शिकलो हेच मला कळलं नाही. एक उत्कृष्ट प्रोग्रॅमरमधून माझं एका टॉप क्लास हॅकरमध्ये कधी रूपांतर झालं हे माझं मलाच कळलं नाही. पण ते हॅकिंग करण्यात थ्रिल आहे याची जाणीव मात्र मला झाली. दुसऱ्यानं घातलेलं कोड आपण सोडवलं की कसा आनंद होतो ना, किंवा एखाद्या रहस्याचा छडा लावण्यात आपण यशस्वी झालो की कशी अभिमानानं छाती भरून येते, तसं मला व्हायला लागलं. रेग्युलर प्रोग्राम करण्यामधला माझा इंटरेस्ट कमी कमी होत गेला. ते कंटाळवाणं बोरिंग वाटायला लागलं. हॅकिंग करण्यातला थरार मला परत परत अनुभवावासा वाटू लागला. नशात चढली म्हणा ना. खरं तर सुरुवातीला मी एथिकल हॅकिंग करत होतो. म्हणजे पोलिसांचे कसे खबरी असतात तसं. हे खबरी वास्तविक स्वतः छोटे मोठे गुन्हेगारच असतात. कधीतरी सापडतात आणि मग पोलिसांच्या दबावाखाली म्हणा, त्यांचा मार असह्य होऊन म्हणा, किंवा उपरती झाली म्हणून म्हणा, अंडरवर्ल्डमध्ये राहूनच पोलिसांना त्यांच्या तपासात मदत करत असतात. किंवा तिजोरी कशी बिनबोभाट फोडावी याचं तंत्र हस्तगत केलेल्या एखाद्या चोरालाच पोलीस आपल्या तपासासाठी एखादी तिजोरी फोडायला बोलावतात ना. साधारण तशातलाच हा एथिकल हॅकिंगचा प्रकार. पोलिसांनाही अशांची मदत हवी असते कधी कधी, खास करून सायबर क्राईम सेलला. त्यांच्या हातात संशयिताचा लॅपटॉप असतो. त्यातली माहिती लॉक केलेली असते. अशा वेळी ते कुलूप तोडून त्यातली गुप्त माहिती उघड होईल याची व्यवस्था करायची असते. म्हणजे म्हटलं तर तो कायदेभंगच असतो, पण पोलिसांच्या सहमतीनं, त्यांच्याच सांगण्यावरून केलेला, म्हणून त्याला नैतिक मानायचं. तर अशीच कामं मी सुरुवातीला करत होतो. एकदा मी असंच एका बँकेसाठी काम करत होतो. ते करता करता त्या बँकेच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये कसा शिरकाव करून घ्यायचा हे मला समजलं. म्हणजे तसं कोणी करण्याची शक्यता होती. तसं केलं तर त्या बँकेमधून ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या खातेदारांचं मोठं नुकसान झालं असतं. बँकेची प्रतिष्ठा खराब झाली असती. खातेदारांनी तिथली खाती बंद करून दुसऱ्या बँकेकडे मोर्चा वळवला असता. मी ते तिथल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यांनी माझी पाठ थोपटली आणि त्या फटीचा बंदोबस्त करण्याची कामगिरी माझ्याकडे सोपवली. मी ते काम केलं आणि तसा गैरव्यवहार होणार नाही याचा डेमोही त्यांना दिला. त्यांनी मला चांगलीच मोठी बक्षिसी दिली. पण ते करताना मी एक मेख मारून ठेवली होती.
त्या सॉफ्टवेअरमध्ये शिरकाव करून घेण्याची एक पळवाट मीच तिथं सोडली होती. ती केवळ मलाच माहीत होती. खरं तर सुरुवातीला मी एक गंमत म्हणून ते केलं होतं. ही नवीन पळवाटही बँकेच्या मॅनेजमेंटला दाखवून मी त्यांना अधिक सावध करणार होतो. माझा तोच इरादा होता. पण मी तिथं मुद्दाम घुसवलेली पळवाट खरोखरच काम करते की नाही हे चेक करण्यासाठी मी ती वापरली. आणि सहजासहजी मी एका खातेदाराच्या खात्यातून मोठी रक्कम उचलली आणि डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर मेथडने माझ्या दुसऱ्याच बँकेच्या खात्यात जमा केली. तो खातेदार ऑनलाईन बँकिंग करत नसतानाही त्याच्या ते लक्षात येईपर्यंत बराच वेळ गेला होता. त्यामुळे ना त्याला ते सिद्ध करता येत होतं ना बँकेला. त्यांनी बहुतेक आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट केलेली असावी आणि तो खातेदार ऑनलाईन व्यवहार करत नसल्यामुळे तो व्यवहार कसा झाला असावा हे कोणालाच कळलं नाही. माझी शंका येण्याचं तर दूरच राहिलं. ती चोरी पचली तसा माझा धीरही चेपला. माझी हाव वाढत गेली. कंपन्यांसाठी काम करण्याचा तसा घसघशीत मोबदला मला मिळत होता, नाही असं नाही. पण आता मी बँकांमधून परस्पर माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करत असलेल्या रकमांच्या मानानं दॅट वॉज चिकन फीड. तो मोबदला अगदीच क्षुल्लक चिरीमिरी होता हो. शिवाय आपण कोणाचे मिंधे नाही, दुसऱ्या कोणासाठी आपण काम करतो ही भावना नाही. मी अपने मर्जी का मालिक. हवा तेव्हाच मी ते काम करावं, भरपूर कमाई करावी आणि मग तिच्या जीवावर काही दिवस नुसती मौज मजा करावी. आणि हे सारं घर बसल्या बिंदास. या कानाचं त्या कानाला कळण्याची शक्यता नाही. एथिकल हॅकिंगकडून मी अनएथिकल हॅकिंगकडे, गुन्हेगारीकडे केव्हा आणि कसा ओढला गेलो हे माझ्या ध्यानातही आलं नाही. आणि आलं तोवर त्याची चटक लागली होती. मीच माझे दोर कापून काढले होते. आता परत फिरणं अशक्य होतं. पण म्हणतात ना, क्राईम नेव्हर पेज. चोर कितीही हुशार असला, कितीही शिताफीनं त्यानं चोरी केली असली तरी कधी ना कधी त्याच्या हातून चोरी होतेच. माझंही तसंच झालं. सहजासहजी आपल्याला चोरी पचतीये हे समजल्यामुळे मी गाफील राहिलो. त्याच बँकेच्या खात्यामध्ये एकाच पद्धतीने चोरी होत आहे कळल्यावर बँक सावध झाली. त्यांच्या तटबंदीला खिंडार पडलंय हे त्यांच्या ध्यानात आलं. त्यांनी परत माझ्याकडेच ते काम सोपवलं. पण मला ते जमत नाही असं दाखवायचा मी प्रयत्न केला. त्यामुळेच कदाचित त्यांना संशय आला असावा. त्यानंतर चोरी केलेले पैसे कुठे ट्रान्सफर होत आहेत याचा छडा लावायला त्यांनी सुरुवात केली आणि मी पकडलो गेलो. माझ्यावर रितसर खटला भरला गेला. माझा बचाव करण्यासाठी मी कोणताच पुरावा सादर करू शकलो नाही, कारण मी तशी काही व्यवस्थाच केली नव्हती. सांगितलं ना की मी गाफील राहिलो. माझाच फाजील आत्मविश्वास नडला हो मला. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले. शिक्षा सुनावण्याचा दिवस उजाडला. मला कोर्टात हजर केलं गेलं. जज येऊन आपल्या खुर्चीत बसले. त्यांनी आपल्या चष्म्याच्या वरून माझ्याकडे रोखून पाहिलं आणि मी या तिढ्यात कधी अडकलो हे मला पक्का आठवतंय असं मी म्हणालो होतो ना, तो क्षण हाच होता. माझ्याकडे रोखून पाहत असताना जज साहेब मला म्हणाले, तुझ्यावरचे आरोप सिद्ध झालेले आहेत. तू केलेले व्यवहार कायद्याचं उल्लंघन करणारे होते आणि या संबंधीचा सबळ पुरावा फिर्यादी पक्षानं सादर केलेला आहे. तुझ्या बचावासाठी तू पुरेसा पुरावा सादर केलेला नाहीस, त्यामुळे तुला शिक्षा सुनावणं माझं कर्तव्य आहे. पण हा तुझा पहिलाच गुन्हा आहे आणि तसा तू सुशिक्षित आहेस. आजवरचा तुझा रेकॉर्ड पाहता तू एथिकल हॅकिंगच आजवर बहुतांशी करत होतास. पोलीस खात्यालाही तुझी मदत झालेली आहे. या सगळ्याची दखल घेऊन मी 2 पर्याय तुझ्या समोर ठेवतोय. त्याबाबत विचार करून तू तुझा निर्णय सांगितलास की मग मी तुला कोणती शिक्षा द्यावी हे ठरवेन. यावर मी काहीच बोललो नाही. मी बोलण्यासारखं काही नव्हतंच माझ्याकडे. मला शिक्षा होणार हे मी जाणून होतो. तेव्हा जज साहेब जर काही पर्याय माझ्यासमोर ठेवणार असतील तर त्यात शिक्षा सौम्य करण्याचे एक प्रावधान असेल अशीच माझी अटकळ होती. केवळ रूढ शिक्षा सुनवायची तर सश्रम कारावासाची शिक्षा योग्य ठरली आणि तू केलेल्या गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता त्याचा काळ 5 वर्षांहून कमी ठेवणं अशक्य आहे.
पण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे तुझं वय, पहिलाच गुन्हा आणि तुझी बुद्धिमत्ता याचा विचार करता मला एक दुसरा पर्याय दिसतोय. तो मी तुझ्यासमोर ठेवतो. या पर्यायानुसार तुझं संगणकाविषयीचं ज्ञान तुझ्याकडून काढून घेतलं जाईल. किती काळाकरता तू त्यापासून वंचित राहशील हे मला तो उपाय अंमलात आणणाऱ्या डॉक्टरांना विचारून ठरवावं लागेल. तू तुझ्या संगणक वापरण्याच्या क्षमतेचा अशा प्रकारे गैरवापर करू नयेस या उद्देशानंच मी हा पर्याय तुझ्यासमोर ठेवतोय. याला फिर्यादी पक्षाचा आक्षेप नाही याची खातरजमा मी करून घेतली. तुझ्या वकिलांशी सल्लामसलत करून तू मला आजच्या दिवसातच तुझा निर्णय सांगायला हवा. त्यानंतर उद्या मी तुझ्या शिक्षेसंबंधीचं माझं निकालपत्र जाहीर करेन. द कोर्ट इज ॲडजर्न्ड. हातातला लाकडी हातोडा समोरच्या लाकडी तबकडीवर आपटत जजसाहेब उठले आणि आपल्या चेंबरकडे निघून गेले. प्रेक्षकांमध्ये तोपर्यंत हलक्या आवाजात होणारी कुजबूज आता उच्च रवात होऊ लागली. माझे वकील लगबगीनं माझ्याकडे आले. माझ्याशी त्यांना बोलायचं होतं, बरंच काही सांगायचं होतं. कोर्टामधल्या गदारोळात ते शक्य होणार नव्हतं, म्हणून माझ्या पाठोपाठ तेही माझ्या कस्टडीपर्यंत आले. पोलीस आता मला परत त्यांच्या कोठडीत घेऊन जाणार होते. माझे वकील तिथं येऊन माझ्याशी बोलू शकले असते, पण त्यांना दुसरी केस होती आणि मलाही जास्त काही चर्चा करायची नव्हती. माझा निर्णय खरं तर तोपर्यंत पक्का झाला होता. सक्त मजुरीच्या शिक्षेपासून मी वाचणार होतो. तुरुंगात खडी फोडायला जाण्याची माझी इच्छा नव्हती. खरं तर खडी फोडणं ही अलंकारिक भाषा झाली. अशिक्षित आणि ज्यांच्याकडे कोणतंही कौशल्य नाही अशा कैद्यांनाच ते काम करावं लागतं. माझ्यासारख्या उच्च शिक्षिताला वेगळं काम दिलं गेलं असतं. तरीही तुरुंगात 5 वर्ष, तीही उमेदीची 5 वर्ष घालवणं मला पसंत नव्हतं. म्हणजे दुसरा कोणता मार्गच नसता तर माझा नाईलाज झाला असता. मला ती शिक्षा भोगण्या वाचून इलाजच राहिला नसता. पण आता जज साहेबांनी माझ्यासमोर पर्याय ठेवला होता. काही काळापुरतं माझं संगणकाचं ज्ञान माझ्यापासून हिरावलं घेतलं जाणार होतं. म्हणजे मला ते कौशल्याचं काम काही काळ करता येणार नव्हतं. एरवी मी मुक्त असणार होतो. माझ्या स्वतःच्या घरी राहणार होतो. समाजात बेअब्रू होईल, उजळ माथ्यानं मला जगता येणार नाही वगैरे मला ऐकवण्यात येईल याविषयी माझ्या मनात शंका नव्हती. पण मला त्याची फारशी फिकीर नव्हती. या शहरातून दुसरीकडे कुठेतरी लांबवर इथल्या माझ्या पराक्रमाची माहितीही जिथं कोणाला नाही अशा ठिकाणी मी माझं बस्तान योग्य प्रकारे बसू शकेन याची मला खात्री होती. म्हणूनच मी जज साहेबांनी माझ्यासमोर ठेवलेल्या दुसऱ्या पर्यायाची निवड केली होती. ती करताना अर्थात माझं संगणकाचं ज्ञान माझ्यापासून हिरावून घेतलं जाणार, म्हणजे नेमकं काय केलं जाणार आहे याची मला कल्पना नव्हती. ते कसं केलं जाणार आहे याविषयी मी अज्ञानीच होतो. पण डॉक्टरांना विचारून कालावधी ठरवला जाईल असं ज्या अर्थी जज साहेबांनी सांगितलं होतं त्या अर्थी काहीतरी वैद्यकीय उपचार केले जातील अशीच माझी अपेक्षा होती. शस्त्रक्रिया करताना नाही का एखादा अवयव बधीर करतात किंवा भूल देऊन काही काळ बेशुद्धावस्थेत ठेवतात, तसंच काहीतरी असावं असं मला वाटत होतं. कदाचित रोज एखादी गोळी, एखादं इंजेक्शन घ्यायला लावलं जाणार होतं. कदाचित दररोज किंवा आठवड्यातून एकदा पोलीस स्टेशनमध्ये येऊन ते इंजेक्शन घेणं बंधनकारक केलं जाण्याची शक्यता होती. पण त्यापायी होणारी गैरसोय मला परवडणारी होती. 5-7 वर्ष तुरुंगाच्या काळ कोठडीत इतर लुंग्या सोंग्या गुन्हेगारांसोबत राहावं लागलं तर मला वेडच लागेल आणि बाहेर आल्यावर मला संगणक म्हणजे काय हे कदाचित आठवणार नाही अशीच माझी भावना झाली होती. त्यामुळेच मी फारसा विचार न करता जज साहेबांनी सुचवलेला दुसरा पर्याय स्वीकारण्याचं ठरवलं होतं. माझे वकील मला भेटायला आले. त्यांनाही या दुसऱ्या पर्यायाच्या प्रक्रियेची, त्याच्या परिणामांची काहीही माहिती नव्हती. आजवर तशी शिक्षा कोणालाही सुनावण्यात आलेली नाही हे मात्र त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि तो मार्ग स्वीकारणं एका अर्थी अंधारात उडी घेण्यासारखंच आहे याची जाणीव मला करून दिली. पण माझी त्याला हरकत नव्हती, कारण ती उडी घेतली नाही तर काय होणार आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ होतं. चट्ट्या पट्ट्यांचा गणवेश घातलेला मी अल्युमिनियमची थाळी हातात घेऊन जेवणाच्या रांगेत उभा असल्याचं आणि इतर बाहुबली कैदी मला धक्काबुक्की करत माझ्या ताटातलं ते तुटपुंज अन्नही बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र सतत माझ्या डोळ्यासमोर उभं राहत होतं. मी वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं, पण माझ्या निवडीवर ठाम राहिलो. मी दुसऱ्या दिवशी माझा निर्णय जज साहेबांना ऐकवला.
ते क्षणभर माझ्याकडे पाहतच राहिले. मग खांदे उडवत त्यांनी एका ॲफिडेव्हिटवर माझी सही घेऊन त्या निवडीवर शिक्कामोर्तब केलं आणि माझी सुटका केली. मी खुश झालो. तुरुंगात जाण्यापासून वाचलो म्हणून मला आनंद झाला. पण तिथून मला लगेच हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. माझं संगणकीय ज्ञान हिरावलं जाणार होतं तिथं. मला वाटलं एखादी गोळी वगैरे देतील, फार फार तर एखादं इंजेक्शन देतील आणि मी मोकळा. पण तिथं गेल्यावर त्यांनी माझ्या बऱ्याच टेस्ट केल्या. ब्लड, युरिन वगैरे तर झालंच, पण ECG आणि EEG काढला. त्यानंतर मला एका गादीवर झोपवलं. डोक्यावर हेल्मेटसारखं काहीतरी घातलं. ते दुसऱ्याच एका मशीनला जोडलं होतं. ते चालू केलं. मला डोक्याला मुंग्या चावल्यासारखं वाटायला लागलं, पण मी काही हालचाल करायची नव्हती. डोक्याला झिणझिणे आल्यासारखं वाटत होतं. किती वेळ ते चाललं होतं हे नाही आता आठवत, पण मला त्याचा काही विशेष त्रास झाला नाही हे खरं. ते मशीन बंद केल्यावर परत एकदा काही चाचण्या झाल्या आणि आता मी घरी जायला मुक्त असल्याचं मला सांगण्यात आलं. बरोबर आलेल्या इन्स्पेक्टरने माझ्याशी शेक हँड केला. वकिलांनीही माझा निरोप घेतला. मी घरी आलो. गेले काही दिवस मी घरीच नव्हतो, त्यामुळे दररोज लागणाऱ्या कित्येक वस्तू घरात नव्हत्या. दूध, अंडी, ब्रेड, बटर वगैरे. मला ते ऑर्डर करायचं होतं. मी ते ऑनलाईन मागवत होतो एवढं आठवलं. मग लगेच माझा लॅपटॉप बाहेर काढला, समोर ठेवला. पण आता काय करायचं हेच मला समजेना. मी नुसता त्याच्याकडे पाहत राहिलो. तो कसा सुरू करायचा हेच मला कळेना. काय करावं हे न सुचून मी उमेशला फोन केला. फोन मला वापरता येत होता. त्याला मी माझा प्रॉब्लेम सांगितला. त्याचा विश्वासच बसेना. सकाळ सकाळी दुसरं कोण भेटलं नाही का? अरे मस्करी नाही करत मी. खरंच मला काही सुचत नाहीये. अरे थापा मारायच्या तर त्यावर विश्वास बसेल अशा माराव्यात रे. एक्सपर्ट हॅकर तू आणि तुला लॅपटॉप सुरू करता येत नाही. कोण विश्वास ठेवेल? आई शपथ मी खरंच सांगतोय. डोकंच काम करेन असं झालंय. तू ये इथं, मग सविस्तर बोलू. मी फोन ठेवला. नाहीतरी फोनवर आणखी बोलून त्याला पटवून देणं मला शक्यच झालं नसतं. उमेश आला तो जरासा तणतणतच. त्याचंही बरोबरच होतं. एक्सपर्ट हॅकर असलेल्या मला साधा लॅपटॉप कसा सुरू करायचा हे कळत नाही, यावर कसा कोणी विश्वास ठेवावा. पण मी समोर लॅपटॉप ठेवून शून्यात नजर लावून हताश बसलेला पाहताच त्यालाही मामला गंभीर असल्याची जाणीव झाली. त्यानं कुठलंच एक बटन दाबून तो चालू केला. किणकिण झाल्यासारखा आवाज होत समोर स्क्रीन उजळला. वेलकम म्हणत माझं नाव आणि चेहराही समोर आला. मी यापूर्वी कधीतरी तो वापरल्याची ती निशाणी होती, पण त्यानंतर समोरच्या पडद्यावर अनेक छोटी छोटी चिन्ह उमटली. मला त्यांचा अर्थच लागत नव्हता. बघ चालू झाला, आता पुढं सुरू कर, उमेश म्हणाला. पण म्हणजे काय करायचं? काय म्हणजे? जो कोणता प्रोग्राम तुला वापरायचा तो चालू करायचा. तुला इंटरनेटवर जायचंय का? इंटरनेट? ते काय असतं? इंटरनेट म्हणजे तुला खरंच काही माहिती नाही की माझी खेचतोयस? नाही रे, खरंच सांगतोय. हा कॉम्प्युटर आहे एवढंच मला समजतंय, पण त्याचा वापर कसा करायचा, कशासाठी करायचा हे काहीही मला समजत नाहीये. तू म्हणतोस की मी पकडल्या जाण्यापूर्वी अतिशय कौशल्यानं मी हे सगळं हाताळत होतो. असेलही, पण आता मी संपूर्ण ब्लँक झालोय. घरात ब्रेड, दूध, अंडी काही नाही. मी खाली गेलो तर दुकानदार म्हणाला की ऑनलाईन ऑर्डर नोंदवा, घरपोच पाठवलं जाईल. त्या दुकानात काही मालच नव्हता. एक जण नुसताच एक लॅपटॉप उघडून बसला होता. त्या लॅपटॉपवरची नजर न हटवताच त्यानं मला सांगितलं. मी त्याला विचारलं की पैशांचं काय, ते कसे द्यायचे. तर क्षणभर तो माझ्याकडे बघतच राहिला. मग म्हणाला तेही सगळं ऑनलाईन. मला कळेना त्याचा अर्थ काय ते. म्हणून मी त्याला म्हटलं की बँकेतून पैसे काढून आणतो आणि देतो. तर माझ्यावरच उसळला की. तुझ्यावरच उसळला का म्हणून? म्हणाला ते युनिट 8चं पोलीस ऑफिसर तर नाहीस, किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटचं कोणी? मला फसवून अडकवायचा विचार दिसतोय तुझा. चल हट. मी असले व्यवहार करत नाही. माझा वेळ नको खाऊस. बऱ्याच ऑर्डर्स येत आहेत, त्या अटेंड करायला हव्यात.
म्हणजे आता सगळे व्यवहार ऑनलाईन होतात ते माहीत नाही तुला? अरे कसं शक्य आहे हे? तूच तर आम्हाला ते व्यवहार करायचे कसं ते शिकवलंस ना. इंटरनेट बँकिंग कसं करायचं याची दीक्षा तूच तर दिलीस. ई वॉलेट हा काय प्रकार आहे आणि त्यात पैसे साठवून त्यातूनच कशी किंमत चुकवायची हेही तूच आम्हाला सांगितलंस. आणि आता तुलाच हे जमत नाहीये? खरंच सांगतोय, मला काहीही जमत नाहीये. किंबहुना आता तू काय म्हणालास तेही नीटसं समजलेलं नाही. पण एक कळलं की आता काहीही खरेदी करायची तर ती दुकानात जाऊन करण्याची गरज नाही आणि तशी करताच येणार नाही. तो ब्रेडवाला म्हणाला तसं सगळं ऑनलाईन मागवावं लागेल आणि त्याची किंमतही तू आता म्हणालास तशी त्या कसल्याशा वॉलेटमधून द्यावी लागेल. पण मग भाजीपाला वगैरे आणायचं असलं तर तोही ऑनलाईन. सुपर मार्केटची वेबसाईट उघड, तिथं तुला सगळ्या भाज्या दिसतील. त्यातली हवी ती निवड, किती हवी त्याची ऑर्डर दे, त्याची किंमत तुझ्या ई वॉलेटमधून भागव, भाजी घरपोच येईल. कोणताही व्यवहार आता असाच करावा लागेल. पण मग पैसे कुठून आणायचे? तू म्हणालास की त्या ई वॉलेटमध्ये पैसे कुठून येतील, तर ते ई वॉलेटमध्ये पैसे कुठून येतील आणि ते संपले म्हणजे? तेही सगळं घरच्या घरी इंटरनेट बँकिंगमधून करायचं. ई वॉलेटमधले पैसे संपले की तुझ्या अकाउंटमधून त्यात परत भरायचे. तुझ्या मोबाईलचा रिचार्ज कसा करतोस तसंच. तुला कोणाकडून काही येणं असेल, कामाचे पैसे मिळायचे असतील तर ते थेट तुझ्या अकाउंटमध्ये जमा होतील. तुला ईमेलवर तशी इंटिमेशन येईल. पण माझं अकाउंट त्या स्टेट बँकेत आहे, कोपऱ्यावरची ब्रँच. ती कुठेही असो रे, आता कोर बँकिंग झालंय, त्यामुळे कोणत्याही ब्रांचमधून व्यवहार करता येतात. तुला कुठं जायची गरजच नाही. इंटरनेट ओपन कर, तुझ्या बँकेच्या वेबसाईटवर लॉग इन कर आणि तुझं अकाउंट उघड आणि काय करायचा तो व्यवहार कर. पण हे सगळं कसं करायचं तेच कळत नाही आहे. तू काय म्हणालास ते लॉग ऑन म्हणजे काय? उमेश माझ्याकडे पाहतच राहिला. माझा चेहरा भांबावल्यासारखा झाला होता. मी खरंच सांगतोय, चेष्टा मस्करी करत नाहीये हे त्याला पटू लागलं होतं. मी काकुळतीला येऊन बोलतोय हेही त्याला जाणवलं. माझी त्याला दया आली असावी. काहीही न बोलता त्यानं तो लॅपटॉप आपल्या पुढ्यात ओढला. काही कीज पटापट दाबल्या आणि तो स्क्रीन माझ्यासमोर धरला. स्क्रीनवर माझ्या बँकेचं नाव मला दिसलं आणि त्याच्या मध्यभागी एक मोकळी पट्टी. तिच्यावर एक उभी काळी थरथरत होती. तिच्या खाली लिहिलं होतं पासवर्ड. न कळत मी उमेशच्या तोंडाकडे पाहिलं. तुझा पासवर्ड? म्हणजे तसा तो कोणालाही सांगायचा नसतो, गुप्त ठेवायचा असतो. पण आता मला सांगितल्यापासून तुला गत्यंतर नाहीये, कारण तो इथे फीड कसा करायचा हे तुला कळणार नाही. पासवर्ड म्हणजे काय असं मी त्याला विचारणार होतो, पण तेवढ्यात ते मला आठवलं. पण माझा पासवर्ड काही मला आठवेना. पण तो माझ्या मोबाईलमध्ये मी कधी स्टोअर केला होता हे मात्र आठवलं. मी उमेशला तसं सांगितलं. मग तो बघून सांग मला. अरे पण तो कसा बघायचा हेच मला समजत नाहीये. मी अगतिक होऊन म्हटलं. बरोबर आहे, हे मोबाईल फोनही आता कॉम्प्युटर सारखेच वापरावे लागतात, फक्त त्यासाठी वेगळी ऑपरेटिंग सिस्टम आहे एवढंच. हरकत नाही. तू बहुतेक तो मेमोमध्ये स्टोअर करून ठेवला असणार बघतो. परत एकदा त्यांना माझ्या मोबाईलवरच्या कीज भराभर दाबल्या. समोर एक काहीतरी उघडल्याचं मला दिसलं. बोटानं तो पडदा खाली खाली सरकवत त्याने ती हवी ती नोंद बघण्याचा प्रयत्न केला. एकाकी तो ओरडला, सापडला, हा बघ तुझा पासवर्ड. आता हा या इथं फीड करतो. परत एकदा मी पाहिलं. त्यानं लॅपटॉपच्या कीज दाबायला सुरुवात केली. सराईतपणे ते तो करत होता. मी अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे पाहत राहिलो. एखाद्या अव्वल दर्जाच्या पेटीवादकाची बोटं कशी सराईतपणे नाचत असतात ना, तशीच उमेशची बोटही त्या कीबोर्डवर तल्लीन होऊन अगदी नाचतायत असं मला वाटून गेलं. मी तिकडे पाहतच राहिलो. हे बघ, हे तुझं अकाउंट. भरपूर पैसे आहेत. गेला महिनाभर तू काहीच व्यवहार केले नाहीयेस. म्हणजे काही डेबिट नाही, काही डायरेक्ट क्रेडिट मात्र आहेत. तुझं ई वॉलेटही आहे. तू ते वापरलेलं आहेस. माझं आहे, मी ते वापरलंय, पण मला काहीच आठवत नाहीये रे. मग आता रे? हे बघ, तूच आता माझ्यासाठी हे सगळं कर आणि माझी ऑर्डर त्या दुकानात दे. त्यांचं जे काही देणं होईल तेही या वॉलेटमधून देण्याची व्यवस्था कर. माझ्यासाठी आता तूच हे व्यवहार कर. हे बघ,
आता मी ते करतो, पण प्रत्येक वेळी ते कसं काय जमणार रे? म्हणजे तुला मग त्या ऑर्डरची साठवण करून ठेवावी लागेल आणि मग मला जमेल तेव्हा येऊन मी ते व्यवहार करून देईन. पण हे असं किती दिवस चालणार? मलाही ते सांगता आलं नसतं. आता खरं तर मी भांबावूनच गेलो होतो. आज उमेशने येऊन माझी मदत केली, पण असं तो किती वेळा करू शकणार होता? आणि माझं तर पदोपदी अडणार होतं. कोणताही व्यवहार करायचा तर संगणक चालवण्याचं ज्ञान आवश्यकच होतं. संगणक निरक्षर माणूस जगूच शकणार नाही. बँकेतून आपल्याच खात्यातून पैसे काढायचे, कोणतीही वस्तू खरेदी करायची, महिन्याभराचा किराणा माल आणायचा, साधी भाजी किंवा फळं विकत घ्यायची, डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची, माझ्या वकिलाची भेट घ्यायची, काहीही करायचं तर आता माझी संगणक निरक्षरता चीनच्या भिंतीसारखी मध्ये उभी राहणार होती. माझं जगणं अशक्य करून टाकणार होती. किती दिवस मी उमेशच्या किंवा अशाच दुसऱ्या कोणाच्या मदतीच्या कुबड्यांवर अवलंबून राहणार होतो? मी विचारात पडलेलो असतानाच उमेशच्या प्रश्नानं मी माझ्या तंद्रीतून जागा झालो. काय रे तुझी ही अवस्था? कशामुळे झालंय असं सगळं? मलाही खरं तर तोच प्रश्न पडला होता. मी विचार करत होतो की हे सगळं कसं झालं. मी असा एस हॅकर होतो म्हणजे हे सगळे व्यवहार कोळून प्यालो होतो. माझे सगळे व्यवहार मी करू शकत होतोच, पण दुसऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या नकळत त्यांच्या परोक्ष शिरून तिथूनही सगळे व्यवहार करू शकत होतो. आणि तसं केल्यामुळेच माझ्यावर तो खटला झाला आणि त्यातून माझी सुटका तर झाली, पण माझी अशी अवस्था. विजेचा झटका बसावा तसा मी एकदम उडालो. आता माझ्या सगळं ध्यानात आलं. जज साहेबांनी मला तो दुसरा पर्याय दिला तेव्हा मला फक्त तुरुंगातल्या कोठडीतला आम्ही दिसत होतो. ते मला टाळायचं होतं. त्यामुळे त्याला काही पर्याय आहे असं समजल्यावर मी त्याच्या तपशिलात गेलो नाही. मला वाटलं त्याच क्षणी मी या तिढ्यात अडकत गेलो. माझं संगणकीय ज्ञान पुसलं जाणार आहे हे मी ऐकलं होतं, पण तसं करताना माझं हॅकिंगचं ज्ञान पुसलं जाईल, ती माझी क्षमता माझ्यापासून हिरावून घेतली जाईल अशीच मी माझी समजूत करून घेतली होती. ती चुकीची होती हे मला आता कळतंय. संगणकीय ज्ञान म्हणजे सगळंच हिरावून घेतलं जाईल अशी अपेक्षा मी ठेवली नव्हती. इतरांना बाधा ठरणारी झाडाची एखाद दुसरी फांदी तोडून टाकावी तसं काहीच होणार असं मला वाटलं होतं, पण तो सारा वृक्षच मुळापासून उपटून टाकला जाईल हे माझ्या ध्यानीमनेही नव्हतं. त्या आत्मवंचनेचीच फळं मी आज भोगतोय. आजच्या या दुनियेत अशा तऱ्हेने एखाद्याचं संगणकीय ज्ञान हिरावून घेणं म्हणजे त्याचं नाक तोंड दाबून टाकण्यासारखं आहे. त्याला श्वासोश्वासच करता येणार नाही अशी व्यवस्था करण्यासारखं आहे. हे माझ्या वकिलांना कळलं नव्हतं का? शिक्षेचा हा दुसरा पर्याय माझ्यापुढे ठेवणाऱ्या त्या जज साहेबांना त्यांना याची कल्पना दिली नव्हती का? किती असूनही त्यांनी जाणून बुजून मला तो पर्याय उपलब्ध करून दिला होता. यापेक्षा तुरुंगातलं ते खडी फोडणं परवडलं असतं ना. खरं तर माझ्यासारख्या सुशिक्षिताला खरोखरच खडी फोडायला लावत नाहीत असं मी ऐकलंय. दुसरं कोणतं तरी माझ्या शिक्षणाला साजेसं काम दिलं गेलं असतं, पण अगदी खरोखरच हातात एक हातोडा घेऊन दिवसभर उन्हातान्हात खडी फोडणंही आताच्या या हतबल अर्थहीन जगण्यापेक्षा परवडलं असतं. काय करून बसलो मी? आगीतून फुफाट्यात येऊन पडलोय. बरं, त्याविरुद्ध आक्रोश करण्याचंही स्वातंत्र्य नाही. मीच माझ्या हाताने हे ओढवून घेतलंय. चक्क प्रतिज्ञा पत्र देऊन बसलोय मी. आता दुसऱ्या कोणाला कसा दोष देऊ शकतो मी? असह्य झालंय अगदी. ते हेल्मेट सारखं यंत्र माझ्या डोक्यावर चढवलं गेलं होतं तेव्हा डोक्याला मुंग्या आल्यासारखं वाटलं होतं, पण त्या खरोखरीच्या मुंग्या नव्हत्या. एका जागी बसून राहिल्यावर पायानं येतात ना तशा मुंग्या होत्या. थोडा वेळ बधीर करणाऱ्या मुंग्या. आता मात्र खरोखरच्या मुंग्यांनी डोक्याचं वारूळ बनवावं तसं वाटत होतं. मी डोळे मिटून घेतले आणि जीवाच्या आकांतानं ओरडलो. दूरवरून कुठून तरी प्रतिसाद आल्यासारखं वाटलं. एखादा क्षीण प्रतिध्वनी यावा तसं. घट्ट मिटून घेतलेले डोळे मला उघडता येईनात. थोडा जोर लावल्यावर ते किंचित किलबिले झाले. कोणीतरी माझ्या खांद्यावर थोपटतंय असं वाटलं. कदाचित उमेश असेल, मला धीर द्यायचा प्रयत्न करत असेल. मी तो हात पकडण्याचा प्रयत्न केला तर तो नाजूक असावा असं वाटलं.
उमेशचा हात इतका नाजूक शक्यच नाही. राकट असला पाहिजे तो. नाही तसाच तो आहे, पण मग हा नाजूक हात कोणाचा का भास होत आहेत मला? मी आणखी थोडा जोर लावून डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुसराच एक हात माझ्या अंगावरून फिरला आणि परत कोणीतरी म्हणालं, टेक इट इझी. 5 मिनिटं असेच पडून राहा. त्यानंतर तुम्हाला डोळे उघडायला काहीच त्रास पडणार नाही. तसं करण्यापासून मला गत्यंतरच नव्हतं. 5 मिनिटं गेली असतील, कदाचित 7ही गेली असतील. वेळेचं भानच राहिलं नव्हतं मला. मी डोळे उघडले. समोरचा प्रकाश घुसखोरासारखा आत शिरला. क्षणभर मला तो असह्य झाला. मी पटकन डोळे परत मिटून घेतले. हळूहळू उघडले. आता मी सावरलो होतो. सगळं स्वच्छ दिसत होतं. मी अजूनही त्या हॉस्पिटलमध्येच होतो. त्या तिथल्या बेडवरच. डोक्यावरचं ते हेल्मेट मात्र काढलं गेलं होतं. माझ्यासमोर ते डॉक्टर, त्यांना मदत करणारी ती नर्स, माझे वकील आणि जज साहेब उभे होते. मला कळेच ना, माझ्या घरात मी उमेश बरोबर होतो, तो इथं कसं काय आलो? मी ते विचारणार, तोच हळू आवाजात डॉक्टरांनी विचारलं, कसं वाटतंय? गोंधळून गेलो मी तर घरी होतो, इथं कसं आलो? तुम्ही इथंच होतात. कोर्टातून तुम्हाला इथं आणण्यात आलं. तुम्हाला इथं झोपवण्यात आलं. तुमच्या काही टेस्ट केल्या, आठवतंय? हो. तुम्ही ते हेल्मेट माझ्या डोक्यावर चढवलं. मला जरा गरगरल्यासारखं झालं, डोक्याला मुंग्या आल्यासारखं वाटलं. पण नंतर तुम्ही ते हेल्मेट उतरवलं, मला घरी जाऊ दिलं. तिथंच तर उमेशशी बोलत होतो मी. माझी फार दयनीय अवस्था झाली होती. माझं सगळं संगणकीय ज्ञान हिरावून घेतलं तर काय होईल याची एक झलक दाखवली आम्ही तुम्हाला. जज साहेब म्हणाले, तुम्ही शिक्षेचा दुसरा ऑप्शन स्वीकारला तर काय होईल हे तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ते दाखवून दिलं. तुमचं ज्ञान हिरावून घेण्याचा आमचा इरादा नाही. तुम्हाला रीतसर शिक्षाच भोगावी लागणार आहे, पण तुम्ही यापुढं तुमच्या ज्ञानाचा गैरवापर करू नये, गुन्हेगारी वापर करू नये, म्हणून आम्ही तुम्हाला या परिस्थितीत तुमची काय अवस्था होईल हे दाखवून दिलं. तुम्ही जर यापुढेही असाच गैरव्यवहार करत राहिलात तर मात्र तुमची संमती न घेताच आम्ही तो उपाय अंमलात आणू. नाउ यू नो. मला ते पटलं होतं. तुरुंगात जाण्यासाठीच मी तो पर्याय स्वीकारत होतो. म्हणजे तुरुंगात न जाण्यासाठी मी जो पर्याय स्वीकारत होतो, पण तो रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती होती. त्यातून मी आता वाचलो होतो. ती शिक्षा भोगायला निघालोय मी. तिथून मी परत येईन तेव्हा माझं समाजातलं स्थान कदाचित उणावलेलं असेल, पण मी मोकळा श्वास घेऊ शकेन, जगू शकेन. मी या तिढ्यात कसा अडकलो ते तुम्हाला सांगत होतो ना. मग माझी सुटका झाली असताना मी अडकलोय असं का म्हणालो, असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. मलाही तो पडलाय. कळेनासच झालंय. तुमच्याशी मी बोलतोय तो खराच, की हाही एक व्हर्च्युअल रियालिटीचाच भाग आहे, समजत नाहीये. तुम्हीच ओळखून काढा ते, आणि जमलं तर मलाही सांगा. धन्यवाद. कथेचं नाव होतं आगीतून फुफाट्यात. लेखक डॉक्टर बाळ फोंडके आणि अभिवाचक स्मिता पोतनीस. धन्यवाद.